मुंबई विमानतळावर 3.15 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय। 2 विविध प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। दोन्ही प्रकरणातील आरोपी दुबईतून मुंबईत आले होते। पहिल्या प्रकरणात 1,41,00,000ची सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात तब्बल 1,74,00,000चे सोन्याचे तुकडे जप्त करण्यात आले। आरोपीने सिगारेटच्या पाकिटात लपवून हे सोने आणलेले होते। मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने 2 स्वतंत्र प्रकरणात 3,15,00,000 रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहेत। या दोन्ही प्रकरणातील आरोपी हे दुबई येथून मुंबईत आले होते। या दोघांनाही अटक करण्यात आले। पहिल्या प्रकरणात एका व्यक्तीकडे 1,41,00,000 रुपये किमतीची सोन्याची भुकटी आढळली। त्याने ही भुकटी पाऊचमध्ये लपवली होती, तर दुसऱ्या प्रकरणात आरोपीकडे 1,74,00,000 रुपयांचे सोने आढळून आले। त्याने सोन्याचे बारीक तुकडे हे सिगारेटच्या पाकिटात लपवून आणले होते। ही व्यक्ती मुंबईत उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्याने सोने तस्करीची कबुली दिली। मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात हे सोने तस्करीचा प्रकार आता उघड झाला। एक महत्त्वाची बातमी, औषधांची दुकानं उद्या बंद राहणार आहेत। देशभरातील औषध विक्रेत्यांचा उद्या संप असणार आहे। ऑनलाईन मेडिसिन विक्रीला कडाडून हा विरोध करण्यात आला आहे। बेकायदेशीरपणे आणि नियमबाह्यपणे ऑनलाईन ॲप्सवरून औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्याचा परिणाम छोट्या केमिस्ट दुकानदारांच्या व्यवसायावर होतोय। याच्याच निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी उद्या देशव्यापी संप पुकारला। 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते आणि वितरक या संपात सहभागी होणार आहेत। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली। या संपामुळे देशाच्या अनेक शहरांमध्ये औषध दुकाने बंद राहणार आहेत। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन ॲप्सवरून औषध विकली जात आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी औषध नियंत्रकांची असते। मात्र औषध नियंत्रकांचे लक्षच नाही, त्यामुळे या मुद्द्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा संप केला जात असल्याचं आता असोसिएशनच्या माध्यमातून सांगण्यात आलं। औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी बंद असणार आहे। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करण्यात आलाय, तर सांगली जिल्ह्यातील औषध विक्रेते सुद्धा या संपामध्ये सहभागी होणार आहेत। संपामुळे सांगली जिल्ह्यातील 4,200 मेडिकल हे बंद राहणार। मोठी अपडेट आहे, 4,200 मेडिकल हे बंद राहणार आहेत। ही आकडेवारी केवळ सांगली जिल्ह्यापुरती आहे, मात्र देशव्यापी बंदचं आंदोलन आता करण्यात आलं आहे। ऑनलाईन औषध विक्रीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलेला आहे। येत्या 20 तारखेला हा बंद, म्हणजे 19 तारखेला रात्री 12 ते 20 तारखेला रात्री 12 पर्यंतचा हा बंद आहे। आपत्कालीन आणि इमर्जन्सीच्या औषधाच्या विषयामध्ये आम्ही तालुका, प्रत्येक विभाग आणि शहरं, मिरज आणि सांगलीसारखं या ठिकाणी आम्ही योग्य प्रकारचं नियोजन केलेलं आहे की या विश्रामबाग चौकामध्ये सांगलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधनं 4,200 लोक एकत्र होतोय आणि मुकमोर्चानं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आपण काढतोय। त्याच्या रितसर परमिशन घेतलेले आहेत आणि तिथं जाऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढे आम्ही आमचा आक्रोश आणि रोष व्यक्त करणार आहे आणि आमचं निवेदन देणार आहे। नंदुरबार लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडलाय। महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय। केवायसीच्या अडचणीमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत। अपूर्ण माहितीमुळे केवायसी रखडली आहे। महिलांची तातडीने लाभ देण्याची आता मागणी। नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अनेक महिला या अद्याप सुद्धा वंचित असल्याचं चित्र समोर आलंय। जानेवारी महिन्यापासून योजनेची रक्कम खात्यात जमा न झाल्याने महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात गाठत प्रशासनाला जाब सुद्धा विचारलाय। लड़की बहने के पैसे नहीं मिले और केवाईसी हम लोग बैंक के सदस्य बैंक ही करें, इसकी केवाईसी अलग होते हैं, इसे हमको पता नहीं था। तो केवाईसी नहीं होने के कारण बहुत सी लोगों और लेडीज़ के यहाँ पे पैसे आना बंद हो गए। इसलिए कारण है हम आए कि इसका आगे क्या उपाय करें, और जनवरी के बाद आए ही नहीं, लगभग 5 महीने तो हो गए। आपकी क्या मांग है? बस रेगुलर चालू हो जाए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।